ब्रायडल सिरीज म्हणजेच लगीन बिगिन्स या सिरीजमध्ये जर तुमचं लग्न ठरलं असेल किंवा तुमच्या जवळपास कोणाच्या ओळखीचं लग्न ठरलं असेल तर तुमची त्वचा लग्नाच्या दिवशी कशी कमाल दिसेल यासाठी संपूर्ण प्रॉडक्ट्स, डेली यूजचे मास्क, वेगवेगळ्या पार्लरच्या ट्रीटमेंट्स, स्किन क्लिनिकमध्ये जाऊन करण्याच्या ट्रीटमेंट्स आणि काय अजिबात करायला नको हा सगळा माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, चेहरा सतत स्वच्छ ठेवणे. त्यानं काय होणार आहे? त्यानं आपल्याला आपल्या स्पेशल लग्नाच्या दिवशी अजिबात फोड येणार नाहीयेत. वरची त्वचा अजिबात क्लीनच नाही राहिलेली तर त्याच्यानंतर कितीही सिरम मॉइश्चरायझर्स लावा किंवा मेकअप लावा, चेहऱ्याचं जे टेक्स्चर आहे स्किनचं ते खडबडीत राहणार आहे. पिंपल आणि फोडांना मेकअप लपवू शकत नाही. मग लग्नाला 2 ते 3 महिने राहिलेले असतानाच एखादा नवीन प्रॉडक्ट तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. तुमची त्वचा कोरडी असेल तर सेटाफिल, सेराव्ही, त्याच्यानंतर पिलग्रीम, त्यानंतर प्लम असे वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि त्याचे एक्झॅक्ट खूप छान छान फेसवॉश जे आहेत त्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, एचे बीएचे नसलेला आणि फोमिंग नसलेला जेंटल माइल्ड फेसवॉश आपल्याला तसा चालू ठेवायचा आहे. जरी आपलं लग्न असलं तरी हे विचित्र नव्यानं प्रॉडक्ट आपल्याला ट्राय करायचे नाहीयेत. आता तुमची त्वचा जर ॲक्ने प्रोन असेल, सतत कोणत्याही छोट्या छोट्या कारणानं तुम्हाला फोड येत असतील, पिंपल्स येत असतील, तुमची त्वचा ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल म्हणजे ओठांच्या जवळचा भाग खूप कोरडा पडतो पण कपाळ, नाकाची त्वचा आणि हनुवटी यांना सतत फोड येतो कारण त्या भागामध्ये सतत तेल येत असतं, बाकीचे गाल हे कोरडे पडलेले असतात. अशांनी सुद्धा फेसवॉशच्या बाबतीमध्ये थोडंसं स्ट्रॉंगर गेलं तरी चालू शकणार आहे. कारण की लग्नाच्या धावपळीमध्ये एक्स्ट्रा सीबम प्रोडक्शन म्हणजे त्वचा तेलकटच होते. त्यांच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा कमाल फेसवॉश म्हणजे इनिस फ्रीचं सुद्धा एचे बीएचचं फेसवॉश सध्या मी वापरते. त्यानंतर न्यूट्रीजिनाचं पण फोमिंग फेसवॉश येतं, ते पण कमाल आहे. अवेनचं पण एक फेसवॉश आहे, त्याचं फ्रेंच नाव आहे जे माझं नेहमी चुकतं, पण ॲक्ने प्रोन स्किन असेल तर निळ्या रंगाचा फेसवॉश येतो, ते जबरदस्त आहे. 2 ते 3 महिने आधी अशा पद्धतीचं स्ट्रॉंग फेसवॉश आणि ते पण 2दा रात्री झोपताना 100% मेकअप काढूनच, क्लिन्झिंग करूनच त्याच्यानंतर फेसवॉश वापरायचे म्हणजे डबल क्लिन्झिंग होणार आहे आणि सकाळी सकाळी अंघोळीमध्ये हे असे फेसवॉश वापरायचे आहेत. त्यानं आपली त्वचा स्पेशली टेक्स्चर, कुठचंही फोड वगैरे आपल्याला आपल्या लग्नाच्या स्पेशल दिवशी येणार नाही. नंबर 2, एक्सफोलिएटर. आता एक्सफोलिएटर म्हणजे काय? साध्या भाषेमध्ये स्क्रब. आपल्या सगळ्यांना स्क्रब हा शब्द पाठ झालेला असतो. पण स्क्रब या बाबतीमध्ये मी अतिशय चोखंदळ आहे आणि काळजी घेते. कारण की स्क्रब करेक्ट उलटं पण काम करतो. अति स्क्रब वापरला जातो कारण आपल्याला ब्राईट त्वचा पाहिजे, छान पिंपल नकोय, ॲक्ने नकोय म्हणून उगाचच जास्त एक्सफोलिएशन केलं जातं. त्याचा परिणाम असा होतो, लग्नाच्या दिवशी आपल्याला जास्त ड्रायनेस येतो, जास्त एक्सफोलिएट झालेली असते त्वचा, जास्त दाह होतो आणि अशा ड्राय आणि डल पडलेल्या त्वचेवरती मेकअप बसत नाही. त्यामुळे 2 ते 3 महिने आधी, आठवड्यातून फक्त आधी एकदा हळूहळू आपल्याला ते प्रॉडक्ट सूट झाले असं कळल्यानंतर लग्नाला आता महिना बाकी आहे म्हणजे 4 आठवडे, तेव्हा तुम्ही आठवड्यातून 2दा एक्सफोलिएट करू शकता. म्हणजे काय? आपली जी वरची त्वचा आहे चेहऱ्याची तर ती त्वचा लवकरात लवकर झडावी आणि त्याच्यावरती नवीन छान छान बेबी स्किन यावी यासाठी मदत करणारं प्रॉडक्ट. आता हे प्रॉडक्ट रेटिनॉलमधून पण असू शकतं जर तुमचं वय 25च्या पेक्षा जास्त असेल आणि तुमचं लग्न ठरलं असेल तर तेही मी प्रॉडक्ट इथे लिहून देते. पण रेटिनॉलचा वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची पण मी लिंक देते. आणि रेटिनॉल हळूहळू त्याचा टॉलरन्स लेवल वाढवावा लागतो. घरातले स्क्रब म्हणजे हळद टाकायची, कच्चं दूध घ्यायचं, लिंबू पिळायचं, बेसन पीठ टाकायचं, अतिशय बारीक दळलेलं मसूरच्या डाळीचं पीठ किंवा बेसनाच्या डाळीचं पीठ, शक्यतो डाळींची पिठं घ्यावीत कारण त्याच्यामध्ये घासायला गेलं तर थोडेसे ग्रॅन्युअल्स म्हणावं तितकं खडबडीत पण असतं पण म्हणावं तितकं ते सॉफ्ट पण असतं डायरेक्ट आपल्या धान्यांच्या पिठांपेक्षा. आणि ते मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लेप लावायचा. अतिशय कोरडा कडक मास्क होईपर्यंत ठेवायचं नाहीये. थोडंसं ओलसरच असताना बेसिनवरती जाऊन, पण शक्यतो हळदीचे सगळे डाग पडतात त्याची काळजी घ्या आणि त्याला गोलाकार असं फिरवत मोशनमध्ये धुवून टाकायचं आहे. या मास्कनं काय होणार आहे? दोन्ही होणार आहे, हायड्रेशन होणार आहे, ब्राईटनेस येणार आहे. अजून एक अतिशय महागाचं पण कमाल प्रॉडक्ट आहे. जर तुमचे ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही हे लग्नाच्या 2 ते 3 महिने आधी वापरायला लागा. आठवड्यातून एकदा करायचा प्रकार आहे. मला मान्य भयानक महाग आहे. मी समज किडनी विकून हे प्रॉडक्ट घ्यायचं असतं, इतकं हे प्रॉडक्ट महाग आहे. पण ते इतकं छान प्रॉडक्ट आहे. आय विश हे भारतामध्ये कोणीतरी स्वस्तात छान बनवलं तर किती कमाल होईल. सल्फर असलेलं हे प्रॉडक्ट आहे, हे मास्क आहे. हे आठवड्यातून एकदा लावायचं असतं. मी तुम्हाला लिहून देते. तुमची स्किन जर पिंपल, ॲक्ने येत असतील लग्नाच्या दिवशीपर्यंत मुराडचं सल्फरचं ते आहे. सगळ्याच्या लिंक्स प्रॉडक्टमध्ये आहेत आणि व्हिडिओला टॅग पण केलेल्या आहेत. ते तुम्ही विकत घेतलत, आठवड्यातून एकदा अप्लाय करायला लागलात, तुमच्या लग्नाच्या दिवशीपर्यंत तुम्हाला अजिबात ॲक्ने आणि पिंपल्स येणार नाहीयेत. अनलेस और अंटिल जर हॉर्मोनल पोटातून काही इश्यू असेल
थायरॉइडचा, ॲलर्जीज आहेत कुठच्या तरी, डेअरी वगैरे तुम्हाला माहीतच नाही, त्या मात्र कुठचंही बाहेरून एक्सफोलिएटिंग किंवा मास्क स्क्रब तुम्हाला मदत करू शकत नाही. यासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं की नक्की फोडांचं कारण काय हे ओळखण्यासाठी. नंबर 3, आता तुमच्या लग्नाला 2 ते 3 महिने राहिले असतील तर अशी कोणती एक्सफोलिएशनची, स्क्रबिंगची ट्रीटमेंट आहे जी तुम्ही स्किन क्लिनिकमध्ये जाऊन घेऊ शकता आणि ती म्हणजे सध्याची फेमस झालेली ॲक्वा जेट. याच्यामध्ये व्हॅक्यूम असतं, मशीन्स असतात आणि त्याच्यामुळे विनाकारण अति ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह केले जात नाहीत, पण तरीही ते अप्रतिम दूर केले जातात. डल स्किन, ड्राय स्किन, अतिशय पिगमेंटेड, टॅनिंग, बाहेर शॉपिंग करून जर तुमची काळवंडलेली त्वचा असेल आणि तुम्हाला चांगल्या एक्सफोलिएशनची गरज असेल तर ॲक्वाजेटची ट्रीटमेंट तुमच्यासाठी आहे. काया स्किन क्लिनिक असेल किंवा बाहेरही आजकाल बऱ्याचशा डर्मॅट्स आणि स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर्सचे जे क्लिनिक्स असतात त्यांच्याकडे सुद्धा ॲक्वाजेट आहे. काहींना सायनसचा थोडासा त्रास असतो तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमची प्लेट तुम्ही वापरायला जर त्यांना रिक्वेस्ट केली तर ती वापरली जाते, ज्याच्यामुळे डोकं पण दुखत नाही. पण संपूर्ण सगळीकडे ॲक्वाजेटमुळे वरची जी ड्राय झालेली त्वचा असते ती अप्रतिम एक्सफोलिएट होते आणि तुमची त्वचा लग्नाच्या दिवशी ग्लो करायला लागते. पण ही महिन्यातून किमान एकदा तरी घ्यायची ट्रीटमेंट आहे. नंबर 4, हायड्रेशन. पाणी चुकवायचं नाही. दुसरी गोष्ट, आपल्या त्वचेचा जो प्रकार आहे, ड्राय, ऑइली, कॉम्बिनेशन, ॲक्ने प्रोन, सेन्सिटिव्ह, मच्युअर, अशा 6 प्रकारचे मुळात स्किन टाईप असतात. बाजारामध्ये काहीतरी नवीन आलंय, नायकाचा सेल चालू आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलं की ज्याच्यामुळे तुला अशक्य लग्नामध्ये काहीतरी तू वेगळी दिसणार आहेस, म्हणून आयत्या वेळेस मॉइश्चरायझर चेंज करायचं नाही. मग बदल कोणते कोणते करायचे? 2 गोष्टींमध्ये बदल करायचे. एक म्हणजे जर आपल्याला मॉइश्चरायझर फक्त सकाळी लावण्याची सवय असेल आणि आपण रात्री तसेच जाऊन झोपत असू तर असं करायचं नाहीये. आपल्याला धूळ, प्रदूषण, बाहेरची सगळी घाण जी आपल्या चेहऱ्याला चिकटली आहे ती रात्रीच्या वेळेला सुद्धा क्लिन्झिंग फेस वॉश नंतर सुद्धा आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक स्किन टाईप प्रमाणे मॉइश्चरायझर लिहून दिलेला आहे, परंतु काही युनिव्हर्सल मॉइश्चरायझर्स असतात. त्याच्यामध्ये हे 2 मॉइश्चरायझर्स मला भयानक आवडतात. क्लिनिक 100 आवर्स हायड्रेशनचं मॉइश्चरायझर आहे. आता इतकं हायड्रेशन असलेलं मॉइश्चरायझर पण तरी सुद्धा ते आहे जेल फॉर्ममध्ये, म्हणून या क्लिनिकच्या 10 आवर्स हायड्रेशनच्या मॉइश्चरायझरवरती मेकअप सुद्धा कमाल बसतो आणि प्रत्येक स्किन टाईपला सूट होणारं हे मॉइश्चरायझर आहे. दुसरं म्हणजे कीलचं मॉइश्चरायझर. तुमची त्वचा थोडी ऑइली, ॲक्ने प्रोन ची, कधी कधी धावपळीमध्ये विचित्र सेन्सिटिव्ह व्हायला लागते, तेव्हा सुद्धा तो दाह कमी करणारं आणि अतिशय हायड्रेटिंग मॉइश्चरायझर म्हणजे कीलचं मॉइश्चरायझर, आणि ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता एक असं मॉइश्चरायझर आहे, त्याला मॉइश्चरायझर म्हणावं का हायड्रेटिंग मास्क म्हणावं, इतकं ते हायड्रेटिंग मास्क सारखं काम करणारं हेवी रिच, ज्याला स्किन केअरच्या भाषेत म्हणतात, असं मॉइश्चरायझर आहे. हे डेली लावायचं नाही. विशफुल या कंपनीचं म्हणजे हुडा ब्युटीची स्किन केअरची लाईन आहे. पिलोगॅझम नावाचं हे प्रॉडक्ट आता डिस्कंटिन्यू झालंय. मला ते मिंत्रावरती मिळेना, फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायकावरती जिथे कुठे मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सगळे मोठमोठाले मेकअप आर्टिस्ट हे आदल्या रात्री लावायला सांगतात. ते लावून झोपल्यानंतर जेलीसारखं, अजून एक विशफुलचं खूप कमाल आहे, हनीचं पण जेलीसारखं आहे. त्याच्या लिटरली वॅक्ससारख्या तारा निघतात जेलीसारख्या, तर ते लावायचं असतं. ते पण अति नाही लावायचं, शेंगदाणा एवढं सगळीकडे चोळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते आत जातच नाहीये, कारण ते मास्क सारखं वरती राहतं. रात्रभर पाहिजे तेवढं आत मुरतं. दुसऱ्या दिवशी इतके हायड्रेटेड ग्लोई स्किन असते, अजिबात फ्लेकी ड्राय स्किन नसते, त्यामुळे केकी पावडरही दिसत नाही. अतिशय हेवी मेकअप करावाच लागत नाही, पण जरी केला तरी सुद्धा तो कमाल दिसतो. सगळ्याच्या लिंक आहेतच. नंबर 5, आता लग्नाच्या आधी कोणतं सिरम वापरावं? लग्नाच्या 1 महिना आधी कोणतंही नवीन सिरम ट्राय करायला जायचं नाही. तुमची त्वचा ॲक्ने प्रोन असेल तर सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम मी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते रात्रीच्या वेळेला लावायला लागायचं. कोणतंही नवं सिरम आधी रात्री ट्राय करायला सुरुवात करा, मगच त्याला दिवसाला सुद्धा इनकॉर्पोरेट करा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये. आता त्वचा डल, ड्राय झाली असेल आणि टॅन झाली असेल तर व्हिटॅमिन सी वापरायला लागा. त्वचा सतत तेलकट होते, ॲक्ने येत नाहीत पण टेक्स्चर आहे सतत, व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स येतात, तर नायसिनेमाइड वापरायला लागायचं. आणि त्वचा डल आहे, ड्राय आहे, काळवंडलेली पण आहे, फोडबिड येत नाही, टेक्स्चर पण चांगलं आहे, पण का डल आहे तेच कळत नाहीये, तर हायलुरॉनिक ॲसिड तुमच्यासाठी आहे. तुम्ही सिरम या जगामध्ये नव्यानं पाय टाकत असाल, 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. सिरम आठवड्यातून 2 ते 3 वेळाच लावायचं, रात्रीच्या वेळेला शक्यतो लावायचं. येस, व्हिटॅमिन सी, नायसिनेमाइड, हायलुरॉनिक असलं तरी सुद्धा. आणि ॲक्च्युली तिसरी आणि एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची टिप, सुरू करताना सिरमची ताकद कमी असलेली घ्या. सॅलिसिलिक ॲसिड 2% मिळतं, व्हिटॅमिन सी 5% पण मिळतं, 10% पण मिळतं. उगाचच 20% वगैरे मला लवकर गोरं व्हायचंय लग्नात वगैरे असले प्रयोग करायला जायचं नाही, त्यानं दाह होतो. उलट स्किन अतिशय ड्राय आणि नाकाच्या जवळ, तोंडाच्या जवळ सेन्सिटिव्ह होऊन जाते, त्याच्यामुळे तिथे मेकअप चढत नाही. नंबर 6,
शीट मास्क याची जाम बाजारामध्ये हवा आहे. त्याच्यामुळे मी हे सांगते. मला स्वतःला पर्सनली शीट मास्क हा प्रकार आवडत नाही. त्याचं कारण असं, की शीट मास्कमध्ये पाण्याचं वॉटरी कंटेंट जास्त असतो. कारण की ते लवकर आत जावं याच्यासाठी त्याच्यात पाण्याचं प्रमाणच जास्त केलेलं असतं. दुसरी गोष्ट त्याचा सुवास वगैरे छान यावा यासाठी त्याच्यामध्ये थोडासा वास म्हणजे फ्रेग्रन्सेस सुद्धा टाकलेले असतात. शीट मास्क सूट होतात नॉर्मल, ड्राय आणि सेन्सिटिव्हिटीकडे जाणाऱ्या त्वचेला. ॲक्ने आणि ऑइली स्किनसाठी शीट मास्क तेवढे मदत करत नाही. पण तरी सुद्धा तुमच्या लग्नाला 2 आठवडे उरले असतील आणि तुम्हाला असं वाटतंय कोणतंच मॉइश्चरायझर काम करत नाहीये, मला जास्त हायड्रेशनची गरज आहे. अशा वेळेला काही इन्स्टंट हायड्रेटिंग असे फेस मास्क येतात, शीट मास्क असतात, ज्याची काढायची कागदासारखं असतं, होल असतात तोंडाला, ओठाला, नाकाला श्वास घेण्यासाठी. ते चेहऱ्याला लावायचं आणि काढल्यानंतर त्वचा ऑलमोस्ट क्लीनअप केल्यासारखं, थोडंसं कुठेतरी छान जाऊन पटकन पार्लरची ट्रीटमेंट केली आहे असंही वाटायला लागतं. किंवा खूप धावपळीमध्ये एखादं शीट मास्क ट्राय करायला हरकत नाही. पण प्लीज त्या आठवड्यात करायला जाऊ नका, नव्यानं वापरायला जाऊ नका. 2 आठवडे राहिलेत लग्नाला तेव्हाच तुम्ही शीट मास्क ट्राय करू शकता. न्यूट्रिजनाचं पण चांगलं आहे. त्याच्यानंतर विशफुलचं एक शीट मास्क आहे. अप्रतिम स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे हायड्रेशनच्या अर्थानं. तुम्ही खूप डल ड्राय झाली असेल तर तेही ट्राय करू शकता. असे मोजके शीट मास्कच फक्त काम करतात. नंबर 7. आता बाहेर जाऊन कोणत्या-कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत, स्किन क्लिनिकमध्ये असतील, डर्मॅटकडे, स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे, ज्या तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाच्या दिवशी कमाल दिसणार आहात आणि हा नियम मुलगा असू दे, मुलगी असू दे, सगळ्यांना लागू होतो. एकतर म्हणजे ह्या ट्रीटमेंट्स थोड्या बजेटमध्ये न बसणाऱ्या अशाच असतात. पण लग्नाच्या काळामध्ये आपल्याकडे बजेट असतं. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट खतरनाक भारी ठरणार आहे. हायड्रा ग्लो. हायड्रा ग्लो ही ट्रीटमेंट सध्या ब्राईड्समध्ये लई फेमस होतीये. त्याचं कारणच असं त्याचा ना इन्स्टंट ग्लो लगेचच दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे सेशन्स असतात. शक्यतो 6 सेशन्स क्लिनिक्स सजेस्ट करतात, ज्याच्यामुळे कमाल ग्लो, स्किन क्लीन होणार आहे, एक्सफोलिएट पण होणार आहे, हायड्रेट पण होणार आहे. सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. हायड्रा ग्लो खूप खूप टॅन झाली आहे त्वचा. आता उशीर झालाय लग्नाला, तरी सुद्धा किमान 3 महिने राहिले असतील, तरी तुम्ही 3-4 सेशन्समध्ये पण करू शकता. मेडिकेटेड फेशियल अगदी आदल्या आठवड्यामध्ये 2 आठवडे राहिले असले तरी जाऊन करू शकता. नंबर 8. सनस्क्रीन. आता मध्येच आपण पार्लर आणि स्किन क्लिनिकमध्ये जाऊन केलेल्या ट्रीटमेंटबद्दल बोलतोय. सनस्क्रीनबद्दल का बोलतेय? त्याचं कारण असं, या ट्रीटमेंट करा. नाहीतर घरामध्ये डेली स्किन केअर रुटीन छान पाळा. ह्या सगळ्याचे प्रोटेक्शन जी त्वचा आपण सुंदर क्वालिटीची मेंटेन केली, ती राहू शकत नाही मेंटेन जर तुम्ही सनस्क्रीन नाही वापरलं तर. मला मान्य आहे आपल्याला आळस असतो. आपल्याला सनस्क्रीन बऱ्याचदा सूट होत नाही. कित्येकांना सनस्क्रीनची ॲलर्जी पण असते. सनस्क्रीन लावल्यानंतर फोड किंवा ॲक्ने पण येतात. हे पण मला माहिती आहे. पण तुमच्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे सूट होणारं सनस्क्रीन तुम्ही विकत घ्यायला पाहिजे. ह्या ट्रीटमेंट्स घेताना नेक्स्ट डे सनस्क्रीन नाही लावली, पैसे वाया जातात. उलट त्वचा जास्त डॅमेज होऊ शकते, जास्त टॅन होते, वेगळंच काहीतरी चट्टे-बिट्टे, डार्क स्पॉट्स यायला लागतात. म्हणून सनस्क्रीन विसरायचं नाही. नंबर 9. डोळ्यांच्या खाली काळं असणं. डार्क सर्कल्स हा अतिशय सध्या कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आणि स्पेशली आपलं लग्न जवळ आलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं डोळ्यांच्या खालची त्वचा तर इतकी ड्राय झाली आहे, डल झाली आहे आणि तर काळं पण झालेलं आहे. आता ते कसं घालू? खूप चांगला प्रश्न आहे. मला दरवेळी हे विचारलं जातं. आता बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या क्रीम्स, वेगवेगळ्या सोल्युशन्स, आय क्रीम्स यानं काय होतं? यानं फक्त हायड्रेशन होऊ शकतं आणि थोडंसं झालेलं टॅनिंग कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे डोळ्यांच्या आसपास थोडासा ब्राईटनेस फक्त येऊ शकतो. पूर्ण डार्क सर्कल या जगातली कुठचीच क्रीम, कुठचीच आय क्रीम कधीच घालवू शकत नाही. याचसाठी रादर आपण मदत घेतली पाहिजे स्किन क्लिनिक्सची. आता हे जे डॉक्टर्स जे स्किन क्लिनिक्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॉंगर केमिकल पील्स वापरले जातात, जे बाजारात विकतच मिळत नाहीत आणि ते डॉक्टरच्या अंडरच प्युअरेस्ट फॉर्ममध्ये, स्ट्रॉंगर फॉर्ममध्ये वापरल्या जातात. त्याच्यातलं एक पील आहे ग्लायकॉलिक ॲसिडचं पील. हे अंडर आईजसाठी वापरलं जातं, ज्याच्यामुळे अंडर आईज कमी व्हायला, डार्क सर्कल्स कमी व्हायला प्रचंड मदत होते. त्याचं सेशन तुम्ही घेऊ शकता. खूप जणी मला असं म्हणतात, की डार्क सर्कल असले म्हणून काय झालं? लग्नाच्या मेकअपमध्ये तर ते लपणारच आहे, कारण रंग लपलाच जातो. पण जेव्हा तुमचे खूप जास्त हेवी डार्क सर्कल्स असतात, तेव्हा खूप हेवी मेकअप आईसच्या भोवती करावा लागतो दुर्दैवानं मेकअप आर्टिस्टला आणि मग तो केकी, पावडरी, हेवी मेकअप हा सगळीकडे प्रत्यक्षात भेटणाऱ्या पाहुण्यांनंतर दिसतोच, कारण एक वेळ फोटोमध्ये तुम्ही एडिट कराल. नंबर 10. नवऱ्या मुलीला बॅकलेस ब्लाउज घालायचा आहे. बऱ्याचदा साड्या नेसल्या जातात. लेहेंगा, चोलीमध्ये वगैरे हात, पाय, स्लीवलेस, डीप नेक वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात. अशा वेळेला आपल्याला जाणवतं, आपली शरीराची त्वचा जास्त काळवडलेली आहे आपल्या चेहऱ्यापेक्षा. हे टॅनिंग जाण्यासाठी मुळात तुम्ही छान गार कोरफड लावू शकता घरामध्ये. एक साधारण 2-3 दिवसांनी, 2-3 दिवसांनी म्हणजे एक आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोरफड लावायचे आणि मग अंघोळीला जायचं, कोरफड धुवून काढायची. कोरफडीनं जो एक्स्ट्राचा जे डलनेस आणि त्या डल ड्राय झाल्यामुळे जे टॅनिंग झालेलं असतं ते जाण्यास मदत होते.
मी अजून एक पर्याय करायचे, जो मगाचा मास्क होता. दररोजच्या आयुष्यामध्ये मागच्या पॉइंट्समध्ये जे मास्क सांगितलेलं, यानं स्किन पण हायड्रेटेड राहते, दुधामुळे मऊ व्हायला लागते आणि टॅनिंग 100% कमी होतं. नंबर 11. आता आपल्या शरीराची काळवंडलेली त्वचा म्हणजे जे टॅनिंग झालेलं आहे, फेसचं नाही बॉडीचं, ते घालवण्यासाठी स्किन क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. 2 पद्धतीच्या साधारण ते ट्रीटमेंट्स सजेस्ट करतात. एक म्हणजे लेझर. लेझरनं पण डिस्कलरेशन कमी होतं. लेझर आपल्याला वाटतं फक्त हेअर रिमूव्हलसाठी आहे, तसं नाहीये. आणि दुसरं म्हणजे केमिकल पील्स. आता बॉडीसाठी वापरणारे पील्स खूप स्ट्रॉंगर असतात. पूर्ण बॅकसाठीच एक पील येतं. आता ते ज्या कंपन्या सांगतात विचित्र पद्धतीने 4-5 शेड लाइटर, पांढरे व्हाल, गोरे व्हाल, असले प्रकार हे होत नाहीत. परंतु टॅनिंग घालवण्याच्या निमित्तानं झालेलं डिस्कलरेशन, पिगमेंटेशनच्या निमित्तानं 2 ते 3 शेड सुद्धा आपली त्वचा लाईट होऊ शकते. म्हणजे आपल्या ओरिजिनल रंगाला येऊ शकतात. आपले हात-पाय, स्पेशली पाठीसाठी, स्पेशली ब्राईड्स पाठीचं तर पिलिंग 100% करून घेतात आणि ते त्यांना छान सूट होतं. पिलिंग जरी झालं तरी महिना 2 महिना असतो. 2 सेशनच्या मध्ये 15 दिवसाची गॅप असते आणि किमान 6 सेशन्स तरी ते सांगतात, ज्याच्यामुळे आपला रंग हातापायांचा, पोटाचा, पाठीचा आपल्या चेहऱ्याला थोडा तरी मॅच व्हायला लागतो. नंबर 12. आता पूर्ण त्वचा जी शरीराची आहे त्याचा काळवंडलेपणा, टॅनिंग दूर करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये, सलॉन्समध्ये कोणती ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामुळे डायरेक्ट घरातले उपाय नाहीत आणि डायरेक्ट महागडे पील्स आणि लेझर्स आणि स्किन ट्रीटमेंट नाही. मधला काहीतरी पर्याय तुम्हाला हवा असेल बजेट फ्रेंडली, तर तो प्रकार आहे बॉडी पॉलिशिंग. बॉडी मसाज आपल्याला माहिती असतो, पण बॉडी पॉलिशिंग म्हणजे काय, तर थोडक्यात फेशियल जर चेहऱ्याचा असेल तर बॉडीचं केलेलं फेशियल बुवा. त्याच्यामध्ये साधारण टप्पेच असे असतात की क्लिन्झिंग केलं जातं, आधी छान पुसून काढलं जातं. दुसरं म्हणजे स्क्रबिंग केलं जातं, त्याच्यावरती हायड्रेशन पण होतं, त्याच्यामुळे तो ग्लो पण हातापायाचा म्हणजे मॉइश्चराईज त्वचा मऊ व्हायला मदत होते. मस्त मसाज केला जातो हातापायाला, पाठीला, पोटाला छान चोळतात आणि त्याच्यावरती लेप म्हणजेच बॉडीचा एंटायर मास्क पण लावला जातो. ह्यानं त्वचेचं सगळं जे स्क्रबिंग आहे ना, पॉलिशिंगमध्ये इतकं छान होऊन जातं, सगळं टॅनिंग निघून जातं. दुसरा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायचा, हे सेशन्स किमान 2 ते 3 तरी घेतले तर तो खूप छान ग्लो येऊ शकतो. बऱ्याचदा काही बॉडी लोशन्समुळे बॅक ॲक्ने येतो, त्याला बॅकने म्हणतात, म्हणजे पाठीवर येणारा पिंपल. तो तुम्हाला टाळायचा असेल तर किमान 1 आठवडा आधी बॉडी पॉलिशिंग करा. असं माझं उद्या, परवा 2-3 दिवसातच संगीत आहे, तेव्हा करायला जायचं नाही. नंबर 13. तुमच्या चेहऱ्यावरती फोड आहेत आणि आता तुमचं लग्न ठरलेलं आहे, तर तुम्ही जाऊन कोणती ट्रीटमेंट घ्यायची. आता गंमत अशी आहे ना, तुम्ही जर साध्या फेशियलकडे जर वळालात कोणत्याही पार्लरमध्ये, उलट इफेक्ट पण होऊ शकतो. कारण बऱ्याचदा फेशियल करताना वापरली जाणारं क्रीम, मॉइश्चरायझर हे हेवी ड्युटी स्ट्रॉंग असतं. ऑलमोस्ट बॉडीला लावलं तरी चालेल, ते चेहऱ्याला लावलं जातं. कारण की पटापट फेशियल्स व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे फेशियलच्या दुसऱ्या दिवशी उलट एक्स्ट्रा पिंपल येतो. कारण तुमची ऑलरेडी ॲक्ने प्रोन स्किन आहे. ज्यांची ॲक्ने प्रोन स्किन नाही, त्यांना सुद्धा फेशियल नंतर फोड, पिंपल येतात. त्याच्यातले मी एक आहे. त्यामुळे मला फेशियल या प्रकारचीच भीती वाटते. कारण की नवीन मॉइश्चरायझर इंट्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे हे मोठं कारण आहे, लग्नाच्या 4-5 दिवस आधी तुम्हाला इतका मोठा पिंपल येतो आणि कोणताही जेन्युइनली मोठाच्या मोठा हीट बॉईल, बिग पिंपल पूर्णपणे बसायला किमान 7 दिवस द्यायला पाहिजेत. मी तुम्हाला काही छान-छान प्रॉडक्ट पण सांगते. एक म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं फोमिंग फेस वॉश, एचे, बीएचे वालं वगैरे विसरायचं नाही. फेस वॉशच रोजच्या आयुष्यामध्ये ॲक्नेवालं सुरू करायचं. दुसरा मुद्दा, सीरम सॅलिसिलिक ॲसिडचं सांगितलेलं आहे, ते रात्री लावायला सुरुवात करायची. माईल्ड आहे, आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावायला लागा. बाकीच्या वेळेला फक्त साधं मॉइश्चरायझर वापरायचं. मॉइश्चरायझर ॲक्नेवाल्यांचं जेल बेस्ड वापरायचं, सगळ्या लिंक देणार आहे. चौथा मुद्दा, ते सल्फरचं जे मास्क आहे किंवा ॲक्नेवाल्यांचं जे क्ले स्ट्रॉंग क्लिन्झिंगचे मास्क असतात, तेच आठवड्याला लावायचे. हायड्रेटिंग मास्कच्या फंदात पडायचं नाही. 5वी गोष्ट, डेरिवा सीएमएस, क्लिंडॅक ए. जर देव न करो 1 आठवडा आधी, 4-5 दिवस आधी तुम्हाला लग्नाच्या आधी पिंपल आलाच, तर फक्त पिंपलवरती म्हणजे सगळीकडे चेहऱ्यावरती नाही, असं लावायच्या ह्या सगळे औषधं उपचार आहेत. हे औषधाच्या दुकानात पण मिळतात. ॲक्ने स्क्वॉड वगैरे तर नायकावरती वगैरे पण आहे, लिंक मी देते. आता लग्न तर ठरले, फोड तर आहे, ट्रीटमेंट कोणती करायची? ISB. अप्रतिम ट्रीटमेंट आहे. कोलॅजन बूस्ट होतं, मेलॅनिनचं प्रमाण कमी होतं, हायड्रेशन इतकं चांगलं होतं, ॲक्ने कंट्रोलमध्ये येतात. पण हे मधून सोडून चालत नाही. याचे किमान 6 ते 10 सेशन्स घ्यावे लागतात. एका सेशनमध्ये 10 ते 15 दिवसाचं अंतर असावं लागतं. त्याच्यानंतर तो ग्लो येतो. नंबर 14. स्किन बूस्टर्स सध्या प्रचंड फेमस आहेत, पण शेवटी ते इंजेक्शन आहे आणि ते त्वचेमध्ये दिलं जातं. आता याच्यामध्ये एक अतिशय गुणकारी चांगले केमिकल्स भरलेले असतात, जे बाहेरून डेली यूजमध्ये सिरम्स इतके इफेक्टिव्ह नसतात, माइल्ड असतात. पण स्किन बूस्टर्स डायरेक्ट त्वचेच्या काही लेयर्स आत जाऊन इंजेक्शन्सनं, ऑफकोर्स त्याची बारीक निडल असते, पण इंजेक्शन्सनं दिले जातात आणि त्याच्यामुळे त्वचा भयानक ग्लो करायला लागते. पण ती सुद्धा गोष्ट
स्किन बुस्टर्स नावाची 2 महिने आधी करावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स ज्या ज्या गोष्टी इंजेक्टेबल आहेत त्या चांगल्याच क्लिनिकमध्ये कराव्या लागतात, डॉक्टरच्याच अंडर कराव्या लागतात, परंतु या सगळ्या ट्रीटमेंट्स भयानक महाग असतात. नंबर 15 व्हॅम्पायर फेशियल. हे किम कर्डाशियनमुळे भयानक फेमस झालं, पण ब्राईडसाठी हे फेमस होणं मी समजू शकते, कारण त्याचे प्रचंड चांगले रिझल्ट्स लोकांना बघायला मिळतात आणि म्हणूनच हे लोक करतात. वर्षानुवर्ष ज्यांची स्किन भयानक डल आहे, भयानक टेक्स्चर असलेली स्किन आहे, प्रचंड ओपन पोर्सचा त्रास आहे, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा त्रास आहे, या सगळ्यांसाठी वरदान ठरलेली ही ट्रीटमेंट म्हणजे PRP. ज्याच्यामध्ये काय होतं, इंजेक्शननं आपलंच ब्लड काढलं जातं, रक्त काढलं जातं आणि त्याच्यातला प्लाझ्मा रक्तातला वेगळा केला जातो आणि तो प्लाझ्मा पुन्हा एकदा आपल्या फेसमध्ये इंजेक्ट केला जातो. ही प्रचंड पेनफुल प्रक्रिया आहे. हा प्रकार काय आहे हा तुम्हाला कळावा. स्पेशली ज्यांना फोड येऊन गेल्यानंतर आयुष्यभरासाठी खूप वर्ष बिचाऱ्या ज्या मुली आणि मुलं सुद्धा ॲक्ने स्कार नावाचा प्रकार असतो. म्हणजे काय, फोडाला जाता जाता फोडानं डाग सोडला त्याला म्हणतात डार्क स्पॉट राहिला. पण डार्क स्पॉट राहिल्यानंतर सुद्धा तिथे स्कार पण राहिला, म्हणजे काय तिथे जखम राहिली, खड्डा राहिला. त्यामुळे ज्यांना ज्यांना खूप सारे खड्डे आहेत, ज्यांचं टेक्स्चरच खूप वाईट झालेलं आहे, अनइवन आहे, त्यांना खूप इनसिक्युअर वाटतं, कॉन्शियस व्हायला होतं आपल्या स्किन टेक्स्चरबद्दल, ॲक्ने स्कार्सचे जे खड्डे त्याच्याबद्दल, अशा नवरदेवांसाठी आणि नवऱ्या मुलीसाठी सुद्धा परमनंट उपाय लग्नाच्या निमित्तानं करायचा असेल तर PRP हा आणि लेझरच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स हा चांगला उपाय आहे. नंबर 16 उर्मिलाताई, आमचं लग्न ठरलेलं आहे, हायड्रा फेशियल करू का? किंवा हायड्रा फेशियल म्हणजे काय, जे ब्राईड्समध्ये भयानक फेमस झालेलं आहे, त्याचं कारण आहे त्याचा ॲक्च्युली चांगला रिझल्ट आहे. मात्र हायड्रा फेशियलच्या नावाखाली आत्ता बाहेर वाटेल ते चालू आहे. मुळात हायड्रा फेशियलमध्ये खूप जास्त हातानं मसाज वगैरे नसतोच. हायड्रा फेशियलची ऑथराइज्ड मशीन असते आणि त्या मशीन कर्वे हायड्रा फेशियल केलं जातं तर तो इफेक्ट येतो. हायड्रा फेशियल स्टार्टच होतं 4,500 ते 5,000 पासून. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये चांगले केमिकल्स किंवा सिरम्स असतात, पाण्याचं प्रमाण असतं, ते पण पाणी शुद्ध प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि ते ट्रेनिंग घेतलेलीच माणसं जी असतात तेच फक्त हायड्रा फेशियल दुसऱ्यांच्यावरती करू शकतात, क्लायंटवरती करू शकतात. असंच कुठल्याही सलॉन, पार्लर, कुठेही गल्लीबोळामध्ये जाऊन हायड्रा फेशियल करायला जायचं नाही. ते तुमचं साधं फेशियल असू शकतं, पण ते तुम्हाला फसवून 5-5 हजार रुपये लुटू शकतात. हायड्रा फेशियल जाऊन बचकन त्या आठवड्यामध्ये करायचं नाही. देर इज अ चान्स हायड्रा फेशियल ॲक्ने पिंपलवरती करत नाहीत बाय द वे. चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही केलं, तुम्हाला सूट झालं नाही, तर तो फोड मोठा होऊ शकतो. त्यांच्याकडून तो फोड फुटलेला असू शकतो. त्याच्यावरती बसत नाही मेकअप, त्याच्यामुळे रक्त यायला लागतं, डाग पडतो आणि काहीतरी वेगळंच होतं. त्याच्यामुळे लग्नाचा दिवस जवळ आल्यानंतर त्या आठवड्यामध्ये किंवा इव्हन 2 आठवड्या आधी सुद्धा हे असलं फेशियल करायला जायचं नाही. मग हायड्रा फेशियल करायचं कधी, तर किमान 2 महिन्याआधी हायड्रा फेशियल करून बघायचं. लग्नाच्या आठवड्यात काहीच करायचं नाही. नंबर 17 डोंट्स, काय करायचं नाही. चाच नवीन प्रॉडक्ट हा नव्यानं त्या महिन्यात सुद्धा लग्नाच्या इंट्रोड्यूस करायचं नाही. जे सिरम, जे केमिकल्स, जे मॉइश्चरायझर्स आपल्याला सूट होत नाहीत ते अचानक सूट होतीलच याची गॅरंटी नाही. त्यात ऋतू बदलत असतो. लग्नाच्या आठवड्यामध्ये कुठेतरी आपल्याला असं सांगतं हे मॉइश्चरायझर जास्त बेटर आहे, म्हणून त्या आठवड्यात ते मॉइश्चरायझर स्विच केलं, कितीही चांगलं मॉइश्चरायझर असू दे, देर इज अ चान्स काहींना मॉइश्चरायझर बदलल्यानं, त्याच्यात मी पण आहे, फोड येतो, नव्यानं पिंपल येतो. फक्त मॉइश्चरायझर बदलल्यानं पिंपल येतो. 2 आठवड्या आधी तर काही बदलायचं नाही, उलट बोरिंग रुटीन ठेवायचं. नंबर 18 काय करायचं नाही याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लीच करायचं नाही. ऐक, आपण केसांचं काय करायचं याच्यावरचा वेगळा मी व्हिडिओ केलेला आहे. पण ब्लीचनं काय होतं, परमनंट आयुष्यामध्ये भयानक स्किनवरती अत्याचार होतात. तुम्हाला वांग येऊ शकतो, मलाजमा येऊ शकतो, परमनंट टॅनिंग होऊ शकतं आणि ब्लीचचे असंख्य साईड इफेक्ट्स आहेत. आता असं 2 दिवसावरती वगैरे लग्न आल्यानंतर ब्लीच तर अजिबात करायचं नाही. त्याचं कारण असं, ब्लीचनं लिटरली, ब्लीच याचा अर्थच असा होतो, ती त्वचा वरची लिटरली जाळली जाते. वरचा जो लेयर आहे तो, आणि त्याच्यामुळे त्याचा रंग कन्व्हर्ट झाला असं आपल्याला वाटतं. पण आपल्या केसांचं त्वचेवरती जी पीच फज म्हणतो आपण किंवा लव्ह म्हणतो, तर त्याचा रंग बदलतो. जसं ब्लीच कपड्यांचा रंग बदलतो ना, तसं पांढऱ्या कपड्यावरती, फरशीवरती वगैरे ब्लीच टाकलं जातं आणि आपली जी त्वचा आहे ती जळली जाते. त्याच्यामुळे एक्स्ट्रीम ड्रायनेस येतो, इतकी त्वचा कोरडी पडते, इतकी रुक्ष होते, त्याच्यावरती मेकअप कसा बसणार. आणि त्याच्यामुळे असा ब्लीच त्या आठवड्यात सुद्धा करायचा नाही, कधीच करू नये या मताची मी आहे. मग तुम्ही म्हणाल मग त्या लव्हचं काय करायचं, कारण तुमचं टॅनिंग निघून गेलंय, त्वचा खूप छान झाली, पण फेशियल हेअरचं काय करायचं. तर फेशियल हेअर बद्दलचा पण मी वेगळा व्हिडिओ केलाय. एक फेशियल हेअरचं एक रेझर येतं. आपल्याला मुळात लव कुठे कुठे असते, इथे साईड लॉक्सला इथे आपली लव असते, इथून इथेपर्यंत थोडीशी मिशीसारखी आपल्याला ओठांच्या जवळ आलेली असते स्त्रियांना, आयब्रोच्या मध्ये वगैरे असू शकते. बास, आपल्याला हाय चिक बोन्सला, गालावरती इथे
किंवा खूपच कपाळावरती मध्ये अजिबात केस नसतात आणि तेवढे केस चालतात छान, तर तेवढंच काढायचं आहे. त्याच्यावरती भरपूर मॉइश्चरायझर लावायचं, गार करायचं आणि तेही 1 आठवडा आधी. एका आठवड्यात लगेच आपल्याला केस येत नाहीत. आपण काही पुरुष नव्हे, दाढी यायला लगेच. त्याच्यामुळे मग त्या क्लीन स्किनवरती मेकअप छान बसतो. मी हे वर्षानुवर्षे करतेय. हा गैरसमज आहे की रेझर फिरवल्यानंतर अतिशय जाड केस वगैरे यायला लागतात. हे खोटं आहे. नंबर 19, पाठीवरती फोड येण्याचं आणखी एक कारण म्हणजे फक्त आपली त्वचा तेलकट आहे वगैरे नाही, 2 कारणं आहेत. आणि ज्याच्यातलं कारण मला वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर कळलेलं आहे. एक म्हणजे आपल्या केसांना लावला जाणारा जो कंडिशनर आहे, त्याच्यामध्ये तेलकट असतं. भरपूर केस मऊ व्हावे, कंडिशनिंग व्हावं त्याचं म्हणून वापरलेला असतो. ते आपण उलटे टाकतो. केस धुवून झाल्यानंतर एक वेळ शॅम्पू असा करू आपण, पण नंतर केस आपण मागच्या बाजूला टाकतो. ते येतात पाठीवरती. तो कंडिशनर आपल्या पाठीवरती ओघळ टाकतो. मग तो आपण धुतो आणि तो आपला शक्यतो अंघोळीचा शेवटचा टप्पा असतो आणि मग आपण बाहेर निघून जातो. टॉवेलनं पुसून तो कंडिशनर जात नाही. मी म्हटलं तसं तो कंडिशनर अतिशय हेवी मॉइश्चरायझिंग ऑलमोस्ट तेल असलेला असतो आणि तो पाठीवरती राहतो आणि म्हणून पाठीवरती फोड येतात. त्यामुळे काय करायचं, आधी केस शॅम्पू करायचे, कंडिशनर लावायचं, मध्ये फेसवॉश लावा, ब्रश बिश करा अंघोळीमध्ये, कंडिशनर धुवून टाका आणि मग अंगाला साबण लावा, ज्याच्यामुळे कंडिशनरचं पाणी ओघळत ओघळत पाठीवरती येणार नाही, पाठीवरती फोड येणार नाही. दुसरं अजून एक कारण, ब्रा जी असते, इनरवेअर जे असतं ते कॉटन, सॅटिन, सिल्क अशा पद्धतीचं चांगलं न वापरता त्याच्यामध्ये पॉलिस्टर, नायलॉन, चावणाऱ्या फॅब्रिकचं वापरलं तर त्या घर्षणानं बॅकने म्हणजे बॅक ॲक्ने, पाठीवरचा फोड येऊ शकतो. रादर येतोच. त्याच्यामुळेच तुम्हाला लक्षात आलं असेल, जिथे आपल्या ब्राच्या स्ट्रॅप्स असतात तिथे आणि जिथे आपल्या ब्राचा बेल्ट असतो तिथेच शक्यतो त्याच्याच आसपास आपल्याला फोड आलेला दिसतो. त्याचं कारणच आहे ते फॅब्रिक आपल्याला सूट झालेलं नसतं आणि त्याच्यामधून तो हीट बॉईल किंवा पिंपल्स किंवा बॅकने येतात आणि आपल्याला कळत नाही की इतका छान डीप नेक वगैरे पार्ट आपल्याला आपला वॉक, एंट्री गेट वगैरे सगळं आपलं ठरलेलं असतं आणि पाठीवरती नेमका फोड आलेला असतो. हे टाळण्यासाठी या गोष्टी पाळा. नंबर 20, लग्नाला 1 आठवडा राहिलेला आहे. आदल्या दिवशीचं तर फार पुढचं बोलतोय आपण. 1 आठवडा राहिलेला आहे. शांत बसायचं. सगळं करावंसं वाटणार आपल्याला. मध्येच काहीतरी थोडेसे अजून आयब्रोज चांगल्या भुवया कोरून येऊ का वगैरे. नाही. त्याच्यामुळे रॅश येते. केस लिटरली प्लक केले जातात. फोड येतात. बऱ्याचदा खूप जणींना भुवया कोरल्यानंतर, थ्रेडिंग केल्यानंतर पिंपल्स येतात कपाळाच्या भागामध्ये. फोरहेडचं थ्रेडिंग केल्यानंतर अप्पर लिप्स नंतर व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स येतात कारण केस फुल होतात. तिथलं छिद्र रिकामं राहतं आणि त्याच्यामध्ये क्लॉगिंग होऊन तिथे सगळी रॅश येऊ शकते. लालसरपणा येतो, दाह होतो. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती मेकअप बसणार नाही. मी तुम्हाला सांगते. संगीत, मेहंदी काही असू दे, साधी तुमची याची पावडर, कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा बसणार नाही. त्याच्यातून तो फोड आणि ती रॅश दिसायला लागणार आहे. त्याच्यानंतर त्या आठवड्यातलं काहीतरी विचित्र फेशियल करून येऊ, त्या आठवड्यामध्ये काहीतरी करू, आदल्या दिवशी जाऊन काहीतरी करून येऊ वगैरे तुम्हाला खूप सल्ले बाहेर देतील. बाहेर मार्केटमध्ये विकायला पण खूप लोक बसलेले आहेत. वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण आहेत. वेगवेगळे विचित्र माल प्रॅक्टिसेस करणारे लोक पण आहेत ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. प्लीज त्याला बळी पडू नका. आपण ऑलरेडी खूप मोठ्या बदलातून जात असतो. खूप सारा तणाव असतो. खूप सारी कामं शेवटपर्यंत होत नसतात. कुठून हे लग्नाचं आपण घाट घातला असं वाटावं इतपत पोटामध्ये गुडगुड सुरू होत असतं. आपलं आयुष्य 360, 180 जे काय डिग्री फिरणार असतं आणि मोठा बदल होणार असतो. ते आपल्या त्वचेमध्ये मानसिकरित्या जे जे पोटामध्ये सगळे गुडगुड गुडगुड चालू असतं ते त्वचेवर दिसायला लागतं. अशा वेळेला आपल्या त्वचेला सांभाळणं, बाळासारखं माया करणं, शांत राहणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये कोणते प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो, मास्क कशा पद्धतीने वापरू शकतो, पार्लरमध्ये आणि स्किन क्लिनिकमध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट आहेत, हे सगळं आपण इन डिटेल, इन डेप्थ बघितलेलं आहे. परंतु खरं तर खरी त्वचा आणि खऱ्या आयुष्याची सुरुवात, प्रवास हा सुरू होतो आतून. फिटनेस आणि हेल्थ पोटातून सुरू होतं. अशा वेळेला तुमचा डाएट प्लॅन काय असावा, कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी टाळायच्यात, व्यायाम कसा करायचा आहे, सगळ्या कमाल नवरदेव आणि नवऱ्या मुलीसाठीच्या कमाल टिपांनी भरलेला व्हिडिओ याच्यानंतर नक्की बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.